तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इन्व्हर्स ऑफ द मॅट्रायसेसचा जो तिसरा प्रकार आहे, इन्व्हर्स ऑफ द मॅट्रायसेसचा जो तिसरा टाईप, तिसरी जी मेथड आहे, कुठली मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं आठवतं का पहा. कालच्या लेक्चरमध्ये, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेला आहे. कुठली मेथड असणार इथं? अडजॉइंट मेथड. कुठली मेथड असणार इथं? अडजॉइंट मेथड. कळालं का पहा. ओके, त्याची थेअरी सगळी एक्सप्लेन केलेली आहे पहा. ओके, तर त्याच्यावर आधारित आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स स्टडी करायचे आहेत पहा. त्याच्यावर आधारित आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे? एक्झाम्पल्स स्टडी करायचे आहेत पहा. ओके, आता मला सांगा, एलिमेंटरी रो आपण शिकलो, एलिमेंटरी कॉलम शिकलो, अडजॉइंट मेथड शिकलो. ओके, अडजॉइंट मेथडची थेअरी झालेली आहे, एक्झाम्पल अजून घेतलेलं नाही आहे मी, बरोबर आहे का पहा. ओके, तर मला सांगा, एलिमेंट रो असू दे, एलिमेंटरी कॉलम असू दे किंवा अडजॉइंट मेथड असू दे. ओके, तर सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन्स हे कशामध्ये असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? इथं जी तिसरी मेथड आपण फॉलो केलेली आहे त्याच्यामध्ये काय असणार तुम्हाला? इथं सगळ्यात इझी आणि सगळ्यात नॉर्मल कॅल्क्युलेशन्स आपल्याला होतील पहा. ओके, आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जरी जास्त असतील तर डोक्याला असा ताण देण्यासारखं कुठलाही पार्ट नाही आहे पहा. एलिमेंट रो आणि एलिमेंट कॉलममध्ये कसं होतं? एलिमेंट 1 करण्यासाठी आपल्याला डोक्याला ताण द्यावा लागत होता. ओके, तर तो एलिमेंट 1 केल्यानंतर त्याच्या खालचे किंवा त्याच्या समोरचे एलिमेंट 0 करण्यासाठी परत मला ऑपरेशन्स अप्लाय करावे लागत होते पहा. ओके, म्हणजेच काय होतं, जरा किचकटपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, कॅल्क्युलेशन सोपेच आहेत परंतु काय असणार इथं थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक पाहावं लागत होतं. त्याचबरोबर थोडंसं आपल्या डोक्याला ताण द्यावा लागत होता पहा. ओके, तर आत्ताची जी काय मेथड आहे, आत्ताची जी काय थर्ड मेथड जी आपण फॉलो करतो आपण, अडजॉइंट मेथड, ह्याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, एकूण 5 स्टेप्स आपण फॉलो करणार आहोत. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए ऑलरेडी आपण पहिल्या 2 टाइप्समध्ये कॅल्क्युलेट केलेलंच आहे पहा. पहिली स्टेप, बरोबर आहे का पहा. ओके, सेकंड स्टेप, मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स, मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स, त्यालाच मी शॉर्ट फॉर्म काय रेफर केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो? इथं एम ऑफ ए रेफर केलेलं होतं पहा. ओके, तसंच तिसरी स्टेप होती इथं को फॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स, को फॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स ए, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म रेफर केला होता सी ऑफ ए. ओके, ह्या जरी 2 स्टेप्स असतील तरी 11th स्टँडर्डमध्ये, 11वीमध्ये आपण डिटर्मिनंट जो काय टॉपिक स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये आपण डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट तर ऑलरेडी केलेलीच होती, बरोबर आहे का पहा. ओके, डिटर्मिनंट मी एक्सपांड करणार होतो, तर ऑलरेडी आपण 11th स्टँडर्डला शिकलेलो आहे. दुसरी स्टेप मायनर ऑफ ए, ऑलरेडी त्या टॉपिकमध्ये आपण शिकलेलो आहे. ओके, तिसरी स्टेप को फॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स, को फॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स, इट इज ऑल्सो काय केलेलं आपण तो पार्ट त्याच्यामध्ये कव्हर केलेला होता पहा. ज्याच्यामध्ये डिटर्मिनंट ह्या टॉपिकमध्ये हे तिन्ही पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत, तिन्ही स्टेप्स ह्या कव्हर केलेल्या होत्या 11th स्टँडर्डमध्ये. ओके, आता 12वीमध्ये अडजॉइंट मेथडमध्ये ह्या 3 स्टेप्स ॲज इट इज आलेल्या आहेत, म्हणजे पाठीमागचे कॅल्क्युलेशन मी पुढे कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे पहा. ओके, फक्त ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स तेवढे ॲड होणार आहेत. कुठल्या 2 स्टेप्स येणार विद्यार्थी मित्रांनो? इथं अडजॉइंट ऑफ ए, कॅल्क्युलेशन ऑफ अडजॉइंट ऑफ ए, त्याचा रिझल्ट कुठला होता विद्यार्थी मित्रांनो? इथं सी ए ट्रान्सपोज. अडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय असतं ते? सी ए ट्रान्सपोज. ओके, व्हॉट इज मिनिंग ऑफ ट्रान्सपोज? ट्रान्सपोज हे ऑपरेशन कसं असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. जो काय सी ए आपण प्रिव्हियस स्टेपमध्ये, तिसऱ्या स्टेपमध्ये जो काय सी ए कॅल्क्युलेट केलेला आहे, सी ए मीन्स काय आपल्याला होईल इथं? को फॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स आपल्याला पहा. ओके, त्याचा मला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोजचा अर्थ काय अप्लाय होईल? जो आडवा दिसतो त्याला मला उभं करायचं आहे, जो आडवा दिसतो त्याला उभं करायचं आहे. म्हणजेच काय, मॅथमॅटिकल कन्सेप्टमध्ये रोजचं रूपांतर मला कशामध्ये करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो? इथं कॉलममध्ये रेफर करायचं पहा. रोजचं रूपांतर कशामध्ये करायचं? आपल्याला कॉलममध्ये रेफर करून घ्यायचं आहे पहा. समजलं व्यवस्थित? बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम, सगळ्यात इझी कॅल्क्युलेशन्स एका स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही इथं फॉलो करू शकता, अप्लाय करू शकता. ओके, ही 4थी स्टेप आपल्याला पहा. आणि 5वी स्टेप आपण रेफर केलेली होती. कुठली स्टेप इथं? कॅल्क्युलेशन ऑफ इनव्हर्स, कॅल्क्युलेशन ऑफ इनव्हर्स बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू अडजॉइंट ऑफ ए. कळलं का पहा. ओके, आता जरी ही 5वी स्टेप असेल तरी सगळ्या व्हॅल्यूज जो रिझल्ट मी वापरणार आहे त्याच्यामध्ये ज्या काय जो रिझल्ट मी वापरलेला आहे त्याच्यामध्ये ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या मी प्रिव्हियस सेक्शनमध्ये कॅल्क्युलेट केलेल्या आहेत पहा. प्रिव्हियस स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत पहा. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए मी पहिल्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. अडजॉइंट ऑफ ए प्रिव्हियस स्टेप म्हणजे कुठली स्टेप इथं? 4थ्या स्टेपमध्ये मी ऑलरेडी अडजॉइंट ऑफ ए रिकॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. फक्त उचलून आपल्याला ह्या स्टेपमध्ये त्या व्हॅल्यूज रिसबमिट करायचे. सगळ्यात सोपी आणि सगळ्यात इझी आणि ॲक्युरेट आन्सर येणारी मेथड म्हणजे कुठली आपल्याला इथं? अडजॉइंट मेथड. कॅल्क्युलेशन जरी जास्त असतील तरी सुद्धा घाबरून जायची काही गरज नाही आहे. सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन्स ह्या मेथडमध्ये आपल्याला होतील. वेळ कमी जाईल,
त्याचबरोबर काय असणार इथं ॲक्युरेट आन्सर ॲज कम्पेअर टू एलिमेंट रो आणि एलिमेंटरी कॉलम, ह्या दोन्ही मेथडपेक्षा ॲक्युरेट आन्सर तुम्ही कुठल्या मेथडमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो आपण इथं अडजॉईंट मेथडमध्ये. समजलं व्यवस्थित. त्याच्यावर आधारित आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याचं एक एक्झाम्पल रेफर करायचं आहे. पहा एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं इफ क्वेश्चन काय दिलेलं आहे. पहा इफ क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, दिसतं का सगळ्यांना, कॅपिटल ए इज मॅट्रिक्स ऑफ दिलेलं आहे 1 - 1 2 1 - 1 2 3 0 3 0 3 0 -2 3 0 -2 ओके 1 0 3 1 0 3 मध्ये रेफर होईल. पहा ओके किती बाय कितीचं मॅट्रिक्स दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं 3/3चा मॅट्रिक्स दिलेला आहे. पहा किती बाय कितीचं दिलेलं आहे 3/3चा मॅट्रिक्स दिलेला आहे. देन फाइंड ए इन्व्हर्स, देन फाइंड इन्व्हर्स बाय युझिंग, इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं बाय युझिंग अडजॉईंट मेथड, बाय युझिंग अडजॉईंट मेथड. कळालं का? पहा ओके जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं असेल एलिमेंट रो एलिमेंटरी कॉलम बाय युझिंग एलिमेंटरी रो बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम किंवा अडजॉईंट मेथड, तर त्याच मेथडचा तुम्हाला इथं वापर करावा लागेल. जर तुम्हाला मेन्शन केलेलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, जर इथं इन्व्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला मेथड मेन्शन केलेली नसेल तर कंपल्सरी तुम्ही तिन्हीपैकी कुठली मेथड तुम्ही इथं फॉलो करू शकता. पहा कुठली मेथड, मग तुम्ही एलिमेंट रो वापरा, एलिमेंट कॉलम वापरा किंवा अडजॉईंट मेथड. आणि सपोज जर मेन्शन केलेलं नसेल तर मी रेफर कुठली करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं, जरी कॅल्क्युलेशन जास्त असतील तरी सुद्धा मला सगळ्यात सोपी मेथड कुठली वाटते इथं अडजॉईंट मेथड. जर रेफर केलेलं नसेल तर मी कम्प्लिटली काय कंपल्सरी यूज काय करणार इथं मी अडजॉईंट मेथड मी यूज करणार आहे. पहा समजलं व्यवस्थित. कळालं का? पहा ओके. आणि जर तुम्हाला एलिमेंट रोचा वापर करून इन्व्हर्स काढायला सांगितलं असेल आणि तुम्ही अडजॉईंट मेथडचा जर वापर केलात, जरी आन्सर बरोबर आलेला असेल तरी सुद्धा एकही मार्क दिला जाणार नाही. का? तर तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं बाय युझिंग एलिमेंटरी रो, आणि तुम्ही कॅल्क्युलेशन्स कशाचे करताय अडजॉईंट मेथडचे करताय. पहा समजलं. जर क्वेश्चनमध्ये प्रोव्हाइड केलेलं नसेल तर तुमच्याकडे चॉईस आहे एलिमेंट रो एलिमेंटरी कॉलम किंवा अडजॉईंट मेथड. बट जर मेन्शन केलेलं असेल तर त्याच मेथडने तुम्हाला इन्व्हर्स कॅल्क्युलेट करावं लागेल. दुसरी कुठली मेथड त्याच्या ऐवजी वापरून आपल्याला चालणार नाहीये. पहा समजलं व्यवस्थित. ओके आता इथे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी मेन्शन केलेलं आहे बाय युझिंग अडजॉईंट मेथड. कळालं का? पहा ओके. आता सोल्युशन काय येणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथं लेट किंवा हियर. ओके कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, लिहिताना मार्जिन लागून कॅल्क्युलेशन रेफर करा. ओके 1 - 1 2 ओके 3 0 -2 1 0 3 किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 3/3चा मॅट्रिक्स दिलेला आहे. पहा किती बाय किती दिलेला आहे आपल्याला 3/3चा मॅट्रिक्स दिलेला आहे. ओके आता 1 by 1 ज्या 5 स्टेप्स तुम्हाला फॉलो केलेल्या होत्या दिलेल्या होत्या त्या 5 स्टेप्स इथे मी फॉलो करणार आहे. ओके चला पहिली स्टेप काय होती इथं कॅल्क्युलेशन ऑफ काय असतं इथं डिटर्मिनंट ऑफ ई, कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ई अप्लाय होईल. पहा देअरफोर ओके मॅट्रायसिस कन्वर्ट टू काय अप्लाय होईल डिटर्मिनंट, मॅट्रायसिस कन्वर्ट टू डिटर्मिनंट एक्झॅक्टली इक्वल टू बॉक्स कन्वर्ट टू काय अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं वर्टिकल लाईन्स 1 - 1 2 ओके 3 0 -2 1 0 3 रिमेन्स सेम राहील. पहा ओके बॉक्स कन्वर्ट टू वर्टिकल लाईन्स, क्रॉस चेक करा इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. कळालं का? पहा ओके 2-3 वेळा क्रॉस चेक करून घ्या, कारण लिहिताना जर एलिमेंट जर चुकला तर खालचे सगळे कॅल्क्युलेशन्स विद्यार्थी मित्रांनो इथं चुकत जाणार आहेत. पहा समजलं व्यवस्थित. ओके 1 - 1 2 3 0 -2 1 0 3 ओके 3/3चा डिटर्मिनंट दिलेला आहे. कन्वर्ट करणार 2/2 मध्ये. बरोबर आहे का? पहा पहिला रो कशासाठी रेफर करतो आपण अल्टरनेट प्लस मायनस. जर परफेक्ट कॅल्क्युलेशन असेल तर स्टेप डायरेक्ट करू शकता 1 ओके इंटू डिटर्मिनंट ऑफ बोला एलिमेंट फर्स्ट अँड फर्स्ट कॉलम शिल्लक काय राहील इथं 0 -2 ओके 0 3 शिल्लक राहिला. पहा ओके पहिला प्लस घेतलेला आहे, सेकंड मायनस, हा फॉर्म्युला मधला मायनस आणि एलिमेंटचा मायनस. मायनस काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं प्लस, फॉर्म्युला मधला मायनस एलिमेंटचा मायनस प्लस 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ बोला एलिमेंट फर्स्ट अँड सेकंड कॉलम शिल्लक काय राहणार विद्यार्थी मित्रांनो इथं 3 -2 ओके 1 3 मध्ये शिल्लक राहील. पहा ओके चला पुढं पहिला प्लस आहे, सेकंड मायनस, थर्ड काय अप्लाय होईल अगेन प्लस मध्ये अप्लाय होईल. पहा 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ एलिमेंट फर्स्ट अँड थर्ड कॉलम शिल्लक काय राहणार 3 0 1 0 मध्ये अप्लाय होईल. 3 0 1 0 मध्ये अप्लाय होईल. पहा समजलं व्यवस्थित. म्हणजे 3/3चं रूपांतर कशामध्ये केलेलं विद्यार्थी मित्रांनो इथं मी
2/2 मध्ये रेफर केलेला आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 1 इनसाइड द ब्रॅकेट बोला क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 मल्टिप्लिक एनिथिंग व्हॅल्यू 0 ओके मायनस ओके 0 मल्टिप्लिक एनिथिंग व्हॅल्यू 0 मध्ये अप्लाय होईल प्लस 1 इनसाइड क्रॉस 3 3 आर व्हॅल्यू 9 ओके फॉर्म्युला मधला मायनस एलिमेंट प्लस मायनस आन्सर मायनस 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 प्लस 2 1 आर व्हॅल्यू 2 मध्ये आपल्याला पहा प्लस 2 इनसाइड क्रॉस 0 मायनस ऑफ 0 म्हणजे कॅल्क्युलेशन डिटर्मिनंट ऑफ एच व्हॅल्यू किती येणार आहे पहा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 इनसाइड द ब्रॅकेट 0 ओके प्लस 1 इनसाइड ब्रॅकेट 9 प्लस 2 व्हॅल्यू 11 ओके प्लस 2 इनसाइड ब्रॅकेट 0 मायनस 0 व्हॅल्यू 0 ओके अप्लाय करा देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 प्लस 11 प्लस 0 फायनल आन्सर काय येणार इथं मग डिटर्मिनंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती आलेली इथं 11 0 दिसतं का आपल्याला नाही दिसत ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए is not equal to value 0 is not equal to value 0 ओके त्यामुळे दिलेला मॅट्रायसिस हा कुठला मॅट्रायसिस झाला विद्यार्थी मित्रांनो इथं जर डिटर्मिनंट ऑफ एच व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0 असेल द मॅट्रिक्स ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स येणार नॉन सिंग्युलर ओके आणि जर दिलेला मॅट्रायसिस जर नॉन सिंग्युलर असेल तर काय एक्झिस्ट होतं इथं इनव्हर्स एच एक्झिस्ट होणार आहे पहा समजली पहिली स्टेप जी स्टेप आपण एलिमेंट रो आणि एलिमेंट कॉलम मध्ये रेफर केली होती तीच पहिली स्टेप आपण अर्जंट मेथड मध्ये सुद्धा मी पहिली स्टेप म्हणून रेफर करणार आहे ओके चला आता सेकंड कॅल्क्युलेशन सेकंड स्टेप कडे मी फॉलो करणार आहे येणार आहे पहा ओके चला काय ना सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ काय सर इथं मायनर ऑफ ए कॅल्क्युलेशन ऑफ मायनर ऑफ ए ओके मायनर ऑफ एचं मिनिंग काय अप्लाय होईल एम ऑफ ए मिळणार पहा एम ऑफ ए लिहिताना कसं लिहिले विद्यार्थी मित्रांनो मी इथं ए हा कॅपिटलच मी रेफर केलेला आहे एम हा पण कॅपिटल आहे एम मीन्स मायनॉर आणि ए मीन्स काय अप्लाय होईल गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए त्याच्या सफिक्सला रेफर करणार आहे पहा ओके जर दिलेला मॅट्रायसिस जर 3/3 चा असेल तर मायनॉर किती बाय कितीचा येणार विद्यार्थी मित्रांनो इथं एम ऑफ ए इज इक्वल टू किती बाय कितीचा येणार 3/3 चा आपल्याला पहा एम ऑफ 1 एम ऑफ 1 2 एम ऑफ 1 3 एम ऑफ 2 1 एम ऑफ 2 2 एम ऑफ 2 3 एम ऑफ 3 1 एम ऑफ 3 1 एम ऑफ 3 2 आणि शेवटचा एलिमेंट एम ऑफ 3 3 आपल्याला पहा किती बाय किती झाला हा 3/3 चा आपल्याला पहा समजलं व्यवस्थित ओके आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं एम ऑफ ए इज इक्वल टू जर दिलेला मॅट्राइस जर 3/3 चा असेल तर मायनस सुद्धा किती बाय किती चालेला आहे 3/3 चालेला आहे तर आता मला 9 कॅल्क्युलेशन्स एम ऑफ 1 1 पासून एम ऑफ 3 3 पर्यंत म्हणजे जे काय 9 कॅल्क्युलेशन्स 9 जे एलिमेंट्स आहेत हे मला कॅल्क्युलेट करावे लागतील ओके देअरफॉर 1 बाय 1 आता मी एक एक एलिमेंट कॅल्क्युलेट करणार पहा देअरफॉर m of 1 1 exactly equal to m of 1 1 exactly equal what is the meaning of 1 1 okay eliminate first row and first column 1 पहिला I आणि दुसरा Z okay I means का आपल्याला ith रो आणि Z means का आपल्याला zth कॉलम ओके eliminate first row and first column दिलेला जो का डिटर्मिनंट अप्लाय होईल दिलेला जो का मॅट्रायसिस अप्लाय होईल त्यातला पहिला रो आणि पहिला कॉलम मला एलिमिनेट करायचा आहे ओके काय ना eliminate the first row and first column शिल्लक राहणार 0 -2 0 3 काय शिल्लक राहिलं पहा 0 -2 0 3 मध्ये आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल टू ओके किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे 2/2 चा आहे आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवावी लागेल विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला इथं डिटर्मिनंट मी एलिमेंट्स कॅल्क्युलेट करतोय त्या एलिमेंट्स मध्ये मी इथं डिटर्मिनंटचा वापर करणार आहे चुकून सुद्धा बॉक्स वापरायचा नाही जर तुम्ही बॉक्स वापरलात तर कॅल्क्युलेशन फॉर्म मध्ये तुमचा आन्सर जरी बरोबर आलेला असेल तर कॅल्क्युलेशन फॉर्म मध्ये ती स्टेप चुकीची अप्लाय होईल कारण बिकॉज रिझन काय आपल्याला सांगतच आहे तिथं तर त्याचं रिझन असणार आहे मॅट्रायसिस आर नॉट एक्सपांडेबल मॅट्रायसिसची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करता येत नाही त्यामुळे एलिमेंट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मी कशाचा वापर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं डिटर्मिनंटचा वापर करायचा आहे 1 1 चा अर्थ काय अप्लाय होईल एलिमेंट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम कुठले एलिमेंट शिल्लक राहतात तो एलिमेंट्स घेतले मी इथं ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 मायनस ऑफ 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल एक्झॅक्टली इक्वल टू 0 चा अप्लाय होईल पहा ओके हा पहिला एलिमेंट झाला तसं आता मला दुसरा एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे एम ऑफ 1 2 एम ऑफ 1 2 element first row and second column element the first row and second column ओके पहिला रो आणि पहिला सेकंड कॉलम मला एलिमेंट करायचा आहे म्हणजे 3 -2 1 3 काय शिल्लक राहिलेलं आहे पहा 3 -2 ओके 1 3 मध्ये आपल्याला पहा ओके एक्झॅक्टली इक्वल टू बोला काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहिला कोणाचा क्रॉस करणार ह्या दोघांचा क्रॉस मायनस ह्या दोघांचा क्रॉस 3 3 आर व्हॅल्यू 9 फॉर्म्युला मधला मायनस एलिमेंट कुठला आहे मायनस आहे पहा मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस 2 1 जार व्हॅल्यू
2. ओके 9 प्लस 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 11. 9 प्लस 2 व्हॅल्यू 11 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके चला तिसरा एलिमेंट मी कॅल्क्युलेट करणार आहे. एम ऑफ 1 3 पहिल्या लाईनचा तिसरा एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे मला. ओके एलिमिनेट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. एलिमेंट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. शिल्लक काय राहतं 3 0 1 0. शिल्लक काय राहिलेला आहे 3 0 1 0. ओके एक्झॅक्टली इक्वल टू बोला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 झिरोज आर व्हॅल्यू 0 1 झिरोज आर व्हॅल्यू 0 0 मायनस 0 व्हॅल्यू 0. म्हणजे मी पहिल्या लाईनचे 3 एलिमेंट्स विद्यार्थी मित्रांनो इथे मी कॅल्क्युलेट केलेले आहेत पहा. आता मला दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनचे 3 एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. जसं मी पहिल्या रोवर जे काही कॅल्क्युलेशन्स मी रेफर केलेले आहेत ते सेम कॅल्क्युलेशन्स मी रेफर कशावर करणार आता इथं सेकंड आणि थर्ड रोवर अप्लाय होईल पहा. सेकंड आणि थर्ड रोवर अप्लाय होईल पहा. ओके लक्ष द्यायचं आहे पहा सगळ्यांनी. आता इथं बोला दुसऱ्या लाईनचा पहिला एलिमेंट कुठला विद्यार्थी मित्रांनो इथं 2 1 दिलेला आहे पहा. 2 1 दिलेला आहे पहा. ओके किती येणार आहे पहा आता इथं फोर्थ स्टेप अप्लाय होईल पहा. चौथं कॅल्क्युलेशन आहे m of 2 1 m of 2 1 eliminate second row and first column. ओके दुसरा रो आणि पहिला कॉलम मला एलिमिनेट करायचा आहे. एलिमिनेट सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. शिल्लक काय राहणार -1 2 0 3. ओके -1 2 0 3. शिल्लक काय राहिलं आहे पहा -1 2 ओके 0 3. दुसरा रो आणि पहिला कॉलम मला एलिमिनेट करायचा आहे. एलिमिनेट सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. शिल्लक राहिला -1 2 0 3. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर काय होतं -1 3 जार व्हॅल्यू 3. ओके मायनस ऑफ फॉर्म्युला मधला मायनस. ओके 2 मल्टिप्ली 0 व्हॅल्यू 0. एक्झॅक्टली व्हॅल्यू किती आली इथं -3 मध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके चला आता नेक्स्ट एलिमेंट मला कॅल्क्युलेट करायचं आहे. पाचवं कॅल्क्युलेशन एम ऑफ काय येणार व्हॅल्यू इथं एम ऑफ काय येणार व्हॅल्यू आता इथं 2 2. दुसऱ्या लाईनचा दुसरा एलिमेंट मला कॅल्क्युलेट करायचा आहे. दुसऱ्या लाईनचा दुसरा एलिमेंट बोला एम ऑफ 2 2 आहे. याचा कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार बोला एलिमिनेट सेकंड रो अँड सेकंड कॉलम. एलिमिनेट सेकंड रो अँड सेकंड कॉलम. एलिमिनेट केल्यानंतर शिल्लक काय राहतं विद्यार्थी मित्रांनो इथं हा सेकंड रो आणि सेकंड कॉलम एलिमिनेट करायचा. शिल्लक काय राहिलं 1 2 1 3. शिल्लक काय राहिलं सेकंड रो सेकंड कॉलम एलिमिनेट केल्यानंतर 1 2 ओके 1 3 शिल्लक राहील पहा. किती शिल्लक राहील इथं 1 2 1 3 मध्ये शिल्लक राहील पहा. एक्झॅक्टली इक्वल टू बोला 1 2 1 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येणार व्हॅल्यू 1 3 जार व्हॅल्यू 3 -2 1 जार व्हॅल्यू 2. 3 -2 व्हॅल्यू 1 मध्ये आपल्याला पहा. 3 -2 व्हॅल्यू 1 मध्ये रेफर होईल. ओके सेम कॅल्क्युलेशन आता मी दुसऱ्या लाईनचा तिसरा एलिमेंट मी कॅल्क्युलेट करणार आहे. m of 2 3. आता 2 3 चं मिनिंग काय अप्लाय होईल एलिमिनेट सेकंड रो आणि थर्ड कॉलम. शिल्लक काय राहणार पहा सेकंड रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट करायचं. शिल्लक काय राहिलं 1 -1 1 0. शिल्लक काय राहिलं पहा सेकंड रो आणि काय करायचं आपल्याला थर्ड कॉलम एलिमिनेट करायचं आहे. शिल्लक काय दिसतं आपल्याला हा जो काय सेकंड रो जो आपल्याला दिसतो विद्यार्थी मित्रांनो हा सेकंड रो आणि मला थर्ड कॉलम एलिमिनेट करायचा असेल तर काय काय होणार इथं काय काय शिल्लक राहणार सांगा मला इथं 1 -1 1 0. शिल्लक काय राहिलं 1 -1 1 -1 1 0 शिल्लक राहिला पहा. समजलं व्यवस्थित. सेकंड रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट केल्यानंतर मॅट्रिक्समध्ये शिल्लक काय राहतं 1 -1 1 0. ओके 2/2 चा डिटर्मिनंट आहे. मी राईट कॅल्क्युलेशन अप्लाय करणार आहे. 1 0 जार व्हॅल्यू 0. फॉर्म्युलामधला मायनस एलिमेंट कुठला आहे गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर मायनसमध्ये रेफर होतं. ओके मायनस गुणाकारामध्ये परत काय येणार प्लस फॉर्म्युला मधला मायनस आणि एलिमेंटचा मायनस प्लस 1 1 जार व्हॅल्यू किती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं 1 मध्ये येईल पहा. 0 + 1 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित. ओके सेम आता जसं मी दुसऱ्या लाईनचे 3 एलिमेंट्स कॅल्क्युलेट केलेले आहेत तसंच आता मला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो इथं तिसरा जो रो दिसतो आपल्याला 3 1 3 2 3 3 त्याचे 3 एलिमेंट्स मी कॅल्क्युलेट करणार आहे पहा. ओके काय करणार पहा आता इथं तिसरं कॅल्क्युलेशन म्हणजेच काय ना तिसऱ्या रोचे एलिमेंट्स मला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके 7 कॅल्क्युलेशन काय ना पहा m of 3 1 एक्झॅक्टली इक्वल बोला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार बोला सगळ्यांनी इथं डिटर्मिनंट ऑफ एलिमिनेट थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. पहिला जो नंबर असतो तो रोचा असणार दुसरा नंबर जो असतो तो कॉलमचा असणार आहे. कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट केल्यानंतर एलिमेंट मिळणार आहे आपल्याला थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. ओके फर्स्ट कॉलम एलिमेंट केल्यानंतर शिल्लक काय राहतं विद्यार्थी मित्रांनो इथं -1 2 0 -2. शिल्लक काय राहिलं
-1 2 0 -2 शिल्लक राहिलेला आहे पहा. डिटर्मिनंट कम्प्लीट. समजलं. कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमेंट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं एलिमेंट सेकंड रो सॉरी थर्ड रो कुठला एलिमेंट एलिमेंट केलेला आपण थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम शिल्लक काय राहणार -1 2 0 -2 -1 2 0 -2 तुम्ही घेतला पहा. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं प्लस 1 2 जार 2 मायनस ऑफ 0 2 मल्टिप्लिक 0 व्हॅल्यू 0 2 मायनस 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 2 मध्ये रेफर होईल पहा. ओके. सेकंड लास्ट एलिमेंट. ओके. तिसऱ्या लाईनचा दुसरा एलिमेंट कुठला रो आणि कुठला कॉलम विद्यार्थी मित्रांनो एलिमेंट करणार आहात बोला. कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमेंट करणार थर्ड रो अँड सेकंड कॉलम. थर्ड रो अँड सेकंड कॉलम शिल्लक काय राहणार सांगा मला. थर्ड रो अँड सेकंड कॉलम एलिमेंट शिल्लक काय राहणार आहे 1 2 ओके 3 -2 शिल्लक काय दिसतं आपल्याला 1 2 काय शिल्लक दिसतं आपल्याला 1 2 3 -2 ओके 1 2 3 मायनस ऑफ 2 शिल्लक दिसतं पहा. समजलं व्यवस्थित. एक्झॅक्टली इक्वल टू बोला काय ना क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 ओके मायनस फॉर्म्युलामधला मायनस 3 2 जार व्हॅल्यू 6 -2 -6 व्हॅल्यू -8 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके. चला शेवटचं कॅल्क्युलेशन 90 कॅल्क्युलेशन m ऑफ 3 ओके. कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार एलिमिनेट थर्ड रो अँड थर्ड कॉलम. एलिमिनेट थर्ड रो अँड थर्ड कॉलम शिल्लक काय राहणार सांगा. काय दिसतं आपल्याला 1 -1 3 0 काय दिसतं आपल्याला 1 -1 3 0 1 -1 3 0 एक्झॅक्टली इक्वल किती ना व्हॅल्यू मग 0 फॉर्म्युलामधला मायनस एलिमेंटचा मायनस गुणाकारामध्ये 3 मल्टिप्लिक -1 व्हॅल्यू -3 आणि फॉर्म्युलामधला मायनस 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 +3 एक्झॅक्टली इक्वल 0 +3 व्हॅल्यू 3 मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके. 9 कॅल्क्युलेशन्स 9 एलिमेंट्स मी मायनॉरचे कॅल्क्युलेट केले पहा. म्हणजेच काय झालं पहा इथं देअरफोर m ऑफ a एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ m ऑफ a एक्झॅक्टली इक्वल मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट्स काय काय लिहिलेत पहा. एलिमेंट्स काय काय लिहिलेत आपल्याला आता इथं m ऑफ 1 1 1 2 1 3 काय काय लिहिले 0 11 0 काय लिहिले 0 0 11 0 ओके 0 11 0 पहिला रो कंप्लीट झाला. सेकंड रोचे 3 एलिमेंट्स -3 काय दिसतं पहा आपल्याला -3 m ऑफ 2 1 किती लिहिलं आहे -3 1 1 -3 1 1 ओके -3 1 1 ओके. तिसऱ्या लाईनचे 3 एलिमेंट्स 2 -8 3 2 -8 3 मध्ये आपल्याला पहा. म्हणजे किती पैकी तिचं मॅट्रायसिस मिळाला आपल्याला m ऑफ a 3/3 चा मिळाला पहा. m ऑफ a 3/3 चा मिळाला पहा. समजलं व्यवस्थित. ओके. म्हणजे मी दुसरी स्टेप इथं कंप्लीट केली मायनॉर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. समजलं का पहा. ओके. आता मला तिसरी स्टेप फॉलो करायची आहे कॅल्क्युलेशन ऑफ काय चालेल इथं कोफॅक्टर ऑफ कॅपिटल ए शॉर्ट फॉर्म का आपल्याला होईल सी ऑफ ए रेफर करतोय पहा मी सी ऑफ ए. ओके. आता मला सांगा जर दिलेला मॅट्रायसिस जर 3/3 चा असेल तर मायनॉर किती पैकी झाला 3/3 चा आलेला आहे. ओके. जर दिलेला फॅक्टर जर 3/3 चा असेल तर मायनॉर किती पैकी झाला 3/3 आणि मायनॉर 3/3 चा असेल तो को फॅक्टर किती पैकी येणार सी ऑफ ए इज इक्वल टू बोला मॅट्रिक्स ऑफ काय ना व्हॅल्यू इथं सी ऑफ 1 1 सी ऑफ 1 2 सी ऑफ 1 3 सी ऑफ 2 1 सी ऑफ 2 2 सी ऑफ 2 3 सी ऑफ 3 1 सी ऑफ 3 2 आणि शेवटचं एलिमेंट सी ऑफ 3 मध्ये आपल्याला पहा 3/3 चा मिळेल पहा. समजलं व्यवस्थित. ओके. म्हणजे मला परत किती कॅल्क्युलेशन्स करावे लागतील इथं एक तर 9 कॅल्क्युलेशन्स. जर तुमच्याकडे वेळ भरपूर शिल्लक असेल तर 9 कॅल्क्युलेशन्स तुम्ही अप्लाय करा. नसेल तर मला फक्त 4 कॅल्क्युलेशन्स. कुठले 4 कॅल्क्युलेशन्स सी ऑफ 1 2 सी ऑफ 2 1 सी ऑफ 2 3 आणि सी ऑफ 3 2 हे 4 कॅल्क्युलेशन जरी तुम्ही केलात तरी सुद्धा चालेल. आणि उरलेले जे एलिमेंट्स असतील तर मायनॉरचे जे एलिमेंट्स असतील ते ॲज इट इज C11 C13 C22 C31 आणि लास्ट एलिमेंट C33 मी रिमेन्स सेम ठेवणार आहे पहा. समजलं. जरी 4 कॅल्क्युलेशन्स केला तरी सुद्धा चालेल. आता पहिलं एक्झाम्पल मी सगळे कॅल्क्युलेशन्स मला करून दाखवणार आहे पहा. ओके. बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला सी ऑफ आय जे एक्झॅक्टली इक्वल फॉर्म्युला कुठला यूज करायचा आपल्याला -1 रेज टू I प्लस जे. ओके. I प्लस जे मल्टिपल विथ m ऑफ आय जे. ओके. या बेसिक फॉर्म्युलाचा वापर करून
मला आता इथं हे कोफॅक्टरचे 9 एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, मगाशी सांगितलं जर वेळ भरपूर शिल्लक असेल तर 9च्या 9 एलिमेंट्स मी कॅल्क्युलेट करू शकता. जर वेळ कमी असेल तर फक्त 4 कॅल्क्युलेशन्स. पण ते कुठले 4 कॅल्क्युलेशन्स घ्यायचे आहेत तिथं मी कलरनी क्वाड्रेटल दाखवलेलं आहे. पहा, C(1) C(2) C(3) C(2) ओके, ज्यांची ॲडिशन इथं I+J दिलेलं आहे, ज्यांची ॲडिशन ऑड येईल तेच एलिमेंट्स मी कॅल्क्युलेट करणार आहे. पहा, ओके, आता रिमेनिंग एलिमेंट्स जर पाहिले त्यांचे ॲडिशन किती येणार आहे. पहा, 1 + 1 2, 1 + 3 4, 2 + 2 4, ओके, 3 + 1 4, 3 + 3 6. यांचा अर्थ ज्यांचे ॲडिशन ऑड येईल तेच एलिमेंट्स मी ते कॅल्क्युलेट करायचे आणि ज्यांचे ॲडिशन इव्हन येईल ते मायनॉरमधले जे काही एलिमेंट्स असतील ते मी ॲज इट इज काय करणार ते मी फॉलो करणार आहे. पहा, ओके, आता पहिलं एक्झाम्पल आहे, मी सगळे कॅल्क्युलेशन इथं रेफर करतोय, परंतु एक्झाम्पलमध्ये फक्त 4 कॅल्क्युलेशन जरी तुम्ही दाखवलात तरी सुद्धा सफिशियंट आहे, चालू शकतं. पहा, ओके, पहिलं कॅल्क्युलेशन आहे. पहा, C(1) व्हॉट इज मिनिंग ऑफ 1 1? I ची व्हॅल्यू 1, J ची व्हॅल्यू 1. ओके, -1 + 1 मल्टिपल विथ M(1) अप्लाय होईल एक्झॅक्टली इक्वल टू मी I आणि J च्या व्हॅल्यूज फक्त स्टेपमध्ये मेन्शन केलेले आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, ओके, -1 किती अप्लाय होईल 1 + 1 2 M(1) ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 0 आहे. पहा, एक्झॅक्टली इक्वल टू, बोला 2 इव्हन आहे की ऑड आहे? इव्हन आहे. कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा इव्हन पार्ट इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. -1 चा स्क्वेअर व्हॅल्यू 1 मल्टिपल विथ 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होईल. पहा, ओके, सेकंड कॅल्क्युलेशन मी रेफर करणार आहे. C(1) ओके, -1 + 2 इंटू M(1) इंटू M(1) ओके, -1 1 + 2 व्हॅल्यू किती आहे ना विद्यार्थी मित्रांनो इथं 3 मल्टिपल विथ M(1) ची व्हॅल्यू किती आहे? M(1) ची व्हॅल्यू किती आहे इथं 11 दिलेली आहे. पहा, किती दिलेली व्हॅल्यू 11. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू -1 मला सांगा 3 इज इव्हन ऑर ऑड? 3 हा इव्हन आहे की ऑड आहे? इव्हन पार्ट आहे. याचा सॉरी 3 हा काय असतं? ऑड पार्ट आहे. कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा ऑड पार्ट जर येत असेल तर इट इज ऑलवेज निगेटिव्ह येणार आहे. -1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? -1 मल्टिपल विथ 11 रिमेन सेम. गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर -11 प्लसचा काय झाला? मायनस झाला. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, चला तिसरं कॅल्क्युलेशन, पहिल्या लाईनचा तिसरा एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. C(1) एक्झॅक्टली इक्वल टू -1 + 3 इंटू M ऑफ व्हॅल्यू 13 एक्झॅक्टली इक्वल टू -1 बोला 1 + 3 व्हॅल्यू किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 4 मल्टिपल विथ M(13) ची व्हॅल्यू किती आहे? M(13) ची व्हॅल्यू 0 मध्ये दिलेली आहे. पहा 0. ओके, एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला काय येणार आहे ती व्हॅल्यू मग 4 इव्हन आहे की ऑड आहे? इव्हन पार्ट आहे. ओके, मग सांगितलं -1 एनिथिंग म्हणजे एनिथिंग कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा इव्हन पार्ट इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे. -1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मल्टिपल विथ 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0 मध्ये अप्लाय होईल. पहा, ओके, म्हणजे मी पहिल्या लाईनचे 3 एलिमेंट्स कॅल्क्युलेट केले. सेम कॅल्क्युलेशन्स R2 आणि R3 वर रेफर करणार आहे. मला सांगा R2 चा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं? चौथं कॅल्क्युलेशन C(2) रेफर करणार आहे. पहा, C(2) रेफर करणार आहे. पहा, ओके, C(2) बोला काय नाही व्हॅल्यू इथं -1 2 + 1 2 + 1 I ची व्हॅल्यू 2 J ची व्हॅल्यू 1 मल्टिपल विथ M(2) एक्झॅक्टली इक्वल टू -1 2 + 1 काय नाही व्हॅल्यू इथं 3 मल्टिपल विथ M(2) ची व्हॅल्यू किती आहे? M(2) ची व्हॅल्यू -3 आलेली आहे. पहा -3 एक्झॅक्टली इक्वल टू बोला 3 इज इव्हन ऑर ऑड पार्ट? ऑड पार्ट आहे. -1 चा क्यूब व्हॅल्यू किती असणार इथं -1 मल्टिपल विथ -3 गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस मध्ये रेफर होणार आहे. 3 1 जार व्हॅल्यू 3 मायनसचा प्लस झाला. पहा मायनसचा प्लस झाला. पहा समजलं व्यवस्थित? ओके, चला दुसऱ्या लाईनचा दुसरा एलिमेंट मी कॅल्क्युलेट करणार आहे म्हणजे पाचवं कॅल्क्युलेशन C(2) ओके, -1 काय ना व्हॅल्यू I ची व्हॅल्यू 2 J ची व्हॅल्यू 2 मल्टिपल M(2) एक्झॅक्टली इक्वल टू बोला -1 2 + 2 व्हॅल्यू 4 मल्टिपल विथ M(2) ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 1 आलेली आहे. पहा व्हॅल्यू किती असणार इथं 1 एक्झॅक्टली इक्वल 4 इव्हन आहे की ऑड आहे? इव्हन पार्ट आहे. -1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मल्टिपल विथ व्हॅल्यू 1 एक्झॅक्टली इक्वल टू 1 1 जार व्हॅल्यू 1 रिमेन सेम राहिला. पहा ओके, सहावं कॅल्क्युलेशन C(2) ओके, I ची व्हॅल्यू 2 J ची व्हॅल्यू 3 ओके, काय येणार पहा इथं मग -1 2 + 3 ओके मल्टिपल M(2) एक्झॅक्टली इक्वल टू -1 2 + 3 व्हॅल्यू किती असणार विद्यार्थी मित्रांनो इथं 5 मल्टिपल विथ बोला M(3) चा एलिमेंट कुठला आहे 1 आलेला आहे. पहा 1 ओके एक्झॅक्टली इक्वल 5 इव्हन आहे की ऑड आहे? ऑड पार्ट आहे. -1 5 व्हॅल्यू किती असणार इथं मग
-1 ओके मल्टिपल विथ व्हॅल्यू 1 गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर मायनसमध्ये रेफर होणार आहे 1 1 जार व्हॅल्यू 1 प्लस 1चा काय झाला विद्यार्थी मित्रांनो इथं मायनसमध्ये रेफर झालेला आहे पहा समजलं व्यवस्थित ओके चला 7वं कॅल्क्युलेशन 7th कॅल्क्युलेशन सी ऑफ म्हणजे थर्ड रो अप्लाय करणार पहा मी थर्ड रो सेम कॅल्क्युलेशन अप्लाय टू दी थर्ड रो राहणार आहे थर्ड रो म्हणजे काय असणार इथं 3 1 आहे पहा पहिला एलिमेंट कुठला आहे 3 1 काय ना व्हॅल्यू सी ऑफ 3 1 एक्झॅक्टली इक्वल टू बोला -1 रेस टू आयची व्हॅल्यू किती आहे 3 जेची व्हॅल्यू 1 3 + 1 इंटू एम ऑफ व्हॅल्यू 3 1 एक्झॅक्टली इक्वल टू -1 रेस टू 3 + 1 किती येतं विद्यार्थी मित्रांनो इथं 4 मध्ये अप्लाय होईल मल्टिपल विथ एम ऑफ 3 1 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 2 आलेले पहा एम ऑफ 3 1 ची व्हॅल्यू किती आहे इथं 2 आलेले पहा एक्झॅक्टली इक्वल टू 4 इवन आहे की ऑड आहे इवन म्हणजे -1 रेस टू 4 व्हॅल्यू किती असणार इथं 1 मल्टिपल विथ 2 रिमेन्स सेम 2 1 जार व्हॅल्यू 2 मध्ये अप्लाय होईल पहा ओके 8वं कॅल्क्युलेशन 8th कॅल्क्युलेशन मी रेफर करतोय सी ऑफ काय ना व्हॅल्यू सेकंड लास्ट कॅल्क्युलेशन 3 2 तिसऱ्या लाईनचा दुसरा एलिमेंट सी ऑफ 3 2 ओके -1 रेस टू पॉवर किती असणार इथं आयची व्हॅल्यू 3 जेची व्हॅल्यू 2 ओके एम ऑफ 3 2 एक्झॅक्टली इक्वल टू -1 रेस टू बोला 3 + 2 व्हॅल्यू 5 मल्टिपल विथ सी ऑफ 3 2 चा एम ऑफ 3 2 चा एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं -8 आलेला आहे पहा एम ऑफ 3 2 चा एलिमेंट कुठला इथं -8 एक्झॅक्टली इक्वल 5 इवन आहे की ऑड आहे ऑड पार्ट आहे -1 रेस टू 5 व्हॅल्यू किती असणार इथं -1 मल्टिपल विथ -8 गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस मायनसचा काय झाला +8 मध्ये रिप्लेस झाला पहा आणि शेवटचं कॅल्क्युलेशन 9th कॅल्क्युलेशन सी ऑफ 3 3 एक्झॅक्टली इक्वल टू -1 रेस टू आयची व्हॅल्यू 3 जेची व्हॅल्यू 3 इंटू एम ऑफ 3 3 एक्झॅक्टली इक्वल काय ना व्हॅल्यू इथं -1 रेस टू 3 + 3 व्हॅल्यू 6 मल्टिपल विथ एम ऑफ 3 3 चा एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 3 आलेला आहे पहा एक्झॅक्टली इक्वल 6 इवन आहे की ऑड आहे इवन पार्ट आहे म्हणजेच काय झालं सांगा मग इथं -1 रेस टू 6 व्हॅल्यू 1 मल्टिपल विथ 3 एक्झॅक्टली इक्वल टू 3 समजलं आता पहिले एक्झाम्पल म्हणतात मी 9 कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत परंतु ह्या स्टेपमध्ये फक्त 4 कॅल्क्युलेशन्स सफिशियंट आहेत कुठले 4 जो एलिमेंट चेंज होतो तो एलिमेंट मी फक्त कॅल्क्युलेट करणार म्हणजे ज्यांचे ॲडिशन ऑड येईल म्हणजे कुठला येणार इथं सी ऑफ 1 2 चे कॅल्क्युलेशन करणार सी ऑफ 2 1 चे मी कॅल्क्युलेशन करणार आहे सी ऑफ 2 3 चे कॅल्क्युलेशन मी करणार आहे आणि सी ऑफ 3 2 चे कॅल्क्युलेशन दाखवावं लागेल पहा बेसिक फॉर्म्युला दाखवा बेसिक फॉर्म्युला लिहिल्यानंतर हे 4 कॅल्क्युलेशन्स मी टिकमार्क केलेले हे जे 4 कॅल्क्युलेशन जरी तुम्ही दाखविलात तरी सुद्धा सफिशियंट आहे आणि डायरेक्ट त्याच्यावरून मी काय लिहू शकतो इथं सी ऑफ ए रेफर करू शकतो पहा देअरफॉर सी ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू ओके हे 4 कॅल्क्युलेशन्स दाखवल्यानंतर कुठले 4 कॅल्क्युलेशन्स दुसरं म्हणजे सी ऑफ 1 2 सी ऑफ 2 1 सी ऑफ 2 3 आणि सी ऑफ 3 2 कळलं का पहा ओके the minor of the cofactor and the elements of the minor and cofactor are same एलिमेंट तुमचे सेम राहिलेले आहेत क्रॉस चेक करा सी ऑफ 1 1 चे एलिमेंट कुठला आहे 0 इथला एलिमेंट कुठला आहे 0 ओके सी ऑफ 1 2 चे एलिमेंट -11 फक्त साइन कॉन्स्टंट चेंज झालं पहा एलिमेंट रिमेन्स सेम फक्त प्लसचा काय झाला मायनस ओके 0 रिमेन्स सेम ओके परत -3 चा काय झालेला आहे +3 एलिमेंट ऑल्सो सेमच आहे पहा ओके 1 रिमेन्स सेम 1 1 रिमेन्स सेम फक्त प्लसचा काय झाला मायनस ओके परत 2 परत -8 चा 8 झालेला आहे एलिमेंट रिमेन्स सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस ओके शेवटचं 3 रिमेन्स सेम याचा अर्थ काय झालं नोट काय मेन्शन करू शकतो आपण इथं कन्क्लुजन काय निघेल द एलिमेंट्स ऑफ द मायनर अँड कोफॅक्टर आर सेम बट सम साइन कन्व्हेन्शन्स ऑफ द एलिमेंट्स कुठले साइन कन्व्हेन्शन्स सी ऑफ म्हणजे कुठले सेकंड 4th 6th आणि 8th एलिमेंट सेकंड 4th आणि 6th आणि 8th एलिमेंट म्हणजे कुठले एलिमेंट्स येणार इथं 1 2 2 1 2 2 सॉरी कुठले एलिमेंट्स येणार पहा मी कलरनी काय केलेलं क्वाड्रॅटल रेफर केलेलं आहे पहा कुठले एलिमेंट्स येणार 1 2 2 1 2 3 आणि 3 2 हे जे काही 4 एलिमेंट्स असतील त्याचे फक्त साइन कन्व्हेन्शन्स मायनॉर मधील साइन कन्व्हेन्शन्स सी ऑफ ए मध्ये मी चेंज करणार आहे पहा काय काय इथं मग 0 -11 0 ओके -3 झालेला आहे +3 2 रिमेन 1 रिमेन सेम +1 चा झाला -1 ओके 2 रिमेन्स सेम ओके -8 चा काय झालेला आहे +8 3 रिमेन्स सेम कळलं का पहा ओके जर वेळ नसेल तर तुम्ही मायनॉर वरून डायरेक्ट कोफॅक्टर रिझल्ट वरून डायरेक्ट कोफॅक्टर लिहिलात तरी सुद्धा चालतं पहा काही फरक पडत नाही
समजलं व्यवस्थित. मायनरवरून तुम्ही डायरेक्ट कोफॅक्टर रिप्लेस करू शकता. फक्त थेरीमध्ये मात्र तुम्हाला हे 4 कॅल्क्युलेशन्स हे दाखवावे लागतात. रिझल्ट मेन्शन करावा लागेल. रिझल्ट दाखवून कुठले 4, पहिले 4, मधले 4 किंवा शेवटचे 4 मी सांगितलं नाही आहे. पहा मी टिक मार्कून दिलेलं आहे. C(1) काढावा लागेल, C(1) काढावा लागेल, C(2) काढावा लागेल आणि C(3) सुद्धा मला इथे रिकॅल्क्युलेट करावं लागेल. आणि बाकीचे एलिमेंट्स मी मायनॉरमध्ये जे असतील ते ॲज इज, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस होत नाहीत. समजलं व्यवस्थित. ओके, ही झाली तुमची इथं तिसरी स्टेप कंप्लीट केली पहा आपण. ओके, आता आपण चौथी स्टेप फॉलो करणार आहात. फोर्थ स्टेप अप्लाय होईल. कॅल्क्युलेशन ऑफ अडजॉइंट ऑफ ए, ही नवीन स्टेप आहे पहा. अडजॉइंट ऑफ ए कंप्लीट लिहितोय मी पहिल्यांदा. अडजॉइंट ऑफ ए. ओके, शॉर्ट फॉर्म काय नाही विद्यार्थी मित्रांनो इथं एडीजे ऑफ ए. काय नाही शॉर्ट फॉर्म एडीजे ऑफ ए मध्ये रेफर होईल पहा. ओके, देअरफोर काय येणार आहे पहा इथं बेसिक फॉर्म्युला असणार इथं. एडीजे ऑफ ए इज इक्वल टू एडीजे ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथं CA ट्रान्सपोज. काय घ्यायचं आपल्याला CA चा ट्रान्सपोज घ्यायचा पहा. व्हॉट इज मिनिंग ऑफ ट्रान्सपोज. ओके, ट्रान्सपोज मिनिंग काय आपल्याला इथं बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम. जो CA दिलेला आहे, CA काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं मॅट्रिक्स ऑफ काय दिलेलं आहे पहा 0 -11 0. ओके, 3 1 -1 2 8 3. ओके, हा जो काय C दिलेला आहे त्याचा मला काय घ्यायचा आहे तिथं ट्रान्सपोज घ्यायचा आहे पहा. डोक्यावर मी T दिलं पहा. जो मॅट्रायसिस दिलेला आहे त्याच्या डोक्यावर मी काय मेन्शन केलं इथं T रेफर केलेला आहे पहा. ओके, काय काय येणार पहा कॅल्क्युलेशन मग काय ना पहा मला CA ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ओके, दिसतं का सगळ्यांना. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू काय ना स्टेप इथं अडजॉइंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, मॅट्रिक्स ऑफ ट्रान्सपोज मिनिंग अप्लाय होईल बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम्स. ओके, हा जो R1 दिसतो तुम्ही C1 रिप्लेस करणार 0 -11 0 रिप्लेस करण्यामध्ये इथं C1 मध्ये रिप्लेस होणार 0 -11 0. ओके, R2 इज रिप्लेस बाय C2 3 1 -1 3 1 -1. ओके, R3 इज रिप्लेस बाय C3. ओके, 2 8 किती असणार इथं 3. कळलं का पहा. ओके, हा काय झाला तुमचा अडजॉइंट ऑफ ए झाला पहा. कॅल्क्युलेशन नाही आहेत, फक्त जो आडवा दिसतो त्याला मी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं उभ्यामध्ये रेफर केलेलं आहे पहा. ओके, आणि आता शेवटची स्टेप फॉलो करणार आहे तुम्ही 5वी स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ काय सर इथं ए इनव्हर्स. ओके, अडजॉइंट ऑफ ए ला मी इथं इक्वेशन रेफर करतो इक्वेशन नंबर 2. ओके, आणि जो पहिल्या स्टेपमध्ये मी डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू जी रिकॅल्क्युलेट केलेली आहे त्याला मी इक्वेशन नंबर 1 रेफर करतोय पहा. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू जी रेफर केलेली आहे त्याला मी इक्वेशन नंबर 1 रेफर करतोय पहा. ओके, काय काय येणार पहा आता इथं काय काय येणार आहे पहा. 5th स्टेप रेफर करणार आहे पहा. लक्ष द्या व्यवस्थित. ओके, बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला कॅल्क्युलेशन ऑफ इनव्हर्स काय येणार इथं मग युझिंग द फॉर्म्युला काय असणार इथं ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू काय असणार इथं अडजॉइंट ऑफ ए मध्ये आपल्याला पहा अडजॉइंट ऑफ ए. आता या रिझल्टमध्ये उचलून फक्त मला काय करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथं व्हॅल्यूज रिसबस्टिट्यूट करून घ्यायचे आहेत पहा. ओके, देअरफोर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. इक्वेशन 1 मध्ये मी व्हॅल्यू काढलेली आहे पहा. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू काय आलेली इथं 11 आलेले पहा. 11 आलेले आहे. ओके, ती व्हॅल्यू मी इथं रेफर करणार 1 अपॉन 11 प्लस असेल प्लस मायनस असेल मायनस जे काय व्हॅल्यू असेल ते मी ॲज इट इज इथे घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं का पहा. ओके, मल्टिपल वे. ओके, इक्वेशन 2 मध्ये प्रिव्हियस स्टेपमध्ये 4थ्या स्टेपमध्ये आपण अर्जंट ऑफ एची व्हॅल्यू काढलेली आहे. मॅट्रिक्स ऑफ अर्जंट ऑफ एची व्हॅल्यू 0 3 ओके 2 -11 1 8 ओके 0 -1 3 रिमेन्स सेम. समजलं का पहा. पुढे मी रिझन मेन्शन करणार बाय 1 अँड काय असणार इथं 2. समजलं. फायनल आन्सर इनव्हर्स कॅल्क्युलेट होईल. ओके, सपोज जर पूर्ण आतल्या साईडला जर 11 जर भाग जात असेल तर मी 1 अपॉन 11 आतल्या साईडला मल्टिप्लाय करणार आहे. आता फक्त इथं एकाच एलिमेंटला भाग जातो त्यामुळे 1 अपॉन 11 आत मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे पहा. ओके, पूर्ण इच अँड एव्हरी टर्म मेजॉरिटी टर्मला जर भाग जात असेल या 9 एलिमेंट्स पैकी मेजॉरिटी एलिमेंट्सना जर भाग जात असेल तर मी आत मल्टिप्लाय करणार आहे. अदरवाईज मल्टिप्लाय करत बसायचं नाही आहे. आणि हे फायनल आन्सर अप्लाय होईल ए इनव्हर्स इज इक्वल टू गिव्हन आन्सर अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित सगळ्यांना. ओके, कॅल्क्युलेशन जरी जास्त असतील तर सगळ्यात सोपे आणि सगळ्यात नॉर्मल कॅल्क्युलेशन्स कुठल्या मेथडमध्ये फॉलो होणार आहेत इथं अडजॉइंट मेथडमध्ये फॉलो होतील पहा. ओके, सेम टाईपमध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे पहा सेम फॉर्मॅटमध्ये. ओके, होमवर्कला देतोय पहा एक्झाम्पल्स.
प्रत्येक विद्यार्थ्याने होमवर्क सोडून त्याच्यावर नाव लिहून पालकांचे सिग्नेचर घेऊन मग ग्रुपवर शेअर करायचं आहे. शेअर करायला विसरायचं नाहीये. पहा, समजलं व्यवस्थित? ओके. शक्यतो यूज करत असताना ह्याच मेथडचा फॉलो करा. बुकमध्ये कुठली मेथड दिलेली असेल शक्यतो त्या मेथडचा वापर करू नका. समजलं? कारण की बुकमध्ये किंवा नोट्समध्ये मायनर को फॅक्टर एकाच स्टेपमध्ये मेन्शन केलेलं आहे. कॅल्क्युलेशन जरी कमी होत असेल तर कन्फ्युजन जास्त वाढतं. पहा, ओके. त्यामुळे ह्याच मेथडचा फॉलो करायचा आहे. फाइंडिंग ए इनवर्स बाय युझिंग, आता इनवर्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा, क्वेश्चन मी कॉमनली रेफर करतोय. फाइंडिंग इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. फाइंडिंग इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स आपल्याला. ओके, वन बाय वन मी एक एक्झाम्पल देतोय. पहा, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज अ मॅट्रिक्स ऑफ 1 0 0 3 3 0 5 2 5 2 -1 5 2 -1. ओके, कलरनीच त्याच्या पुढे मी आन्सर मेन्शन करतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्याचं आन्सर येतं ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/3 into matrix of 3 0 0 3 0 0 -3 1 0 -3 1 0 9 2 -3 9 2 -3. ओके, परत एकदा रिपीट करतो. आन्सर 1/3 मल्टिपल विथ 3 0 0 -3 1 0 9 2 -3. ओके, अजून एखादं एक्झाम्पल देतोय. पहा, सेकंड एक्झाम्पल देतोय. कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 2 3 1 2 3 0 2 4. ओके, 0 0 5 0 0 5. त्याचं आन्सर येतं विद्यार्थी मित्रांनो इथं ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/10 into matrix of 10 -10 2 10 -10 2 0 5 -4 0 5 -4 0 0 2 0 0 2. ओके, मॅट्रिक्स कम्प्लीट. समजलं? ओके, अजून एखादा एक्झाम्पल देतोय. पहा, सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला. आता इथं थर्ड एक्झाम्पल देतोय. थर्ड एक्झाम्पल, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅल्क्युलेशन सेम आहेत विद्यार्थी मित्रांनो, चेंजेस काही नाही आहेत. पहा, नॉर्मल कॅल्क्युलेशन इथं रेफर करायचे आहेत, कॅल्क्युलेशन्समध्ये अप्लाय करायचे आहेत. पहा, 0 1 2 0 1 2 1 2 3 1 2 3 3 1 1 3 1 1. परत एकदा एलिमेंट मी क्रॉस चेक करतोय. बा 3 1 1. ओके, 0 1 2 1 2 3 3 1 1. आन्सर येतं विद्यार्थी मित्रांनो. टॅली करायचं आहे, क्रॉस चेक करायचं. आन्सर इनवर्स इज इक्वल टू 1/2 into matrix of 1 -1 1 1 -1 1 -8 6 -2 -8 6 -2 5 -3 1 5 -3 1. क्रॉस चेक करतोय. पहा, 1 -1 1 -8 6 -2 5 -3 1. ओके, आणि शेवटचं एक्झाम्पल देतोय प्रॅक्टिससाठी आजचं. फोर्थ एक्झाम्पल देतोय. पहा, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ प्रोव्हाइड केलेल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 0 -1 2 0 -1 5 1 0 5 1 0 2 0 -1 5 1 0 0 1 3 0 1 3. ओके, त्याचा आन्सर येतं पहा विद्यार्थी मित्रांनो इथं
तर आन्सर येणार आहे ए इनवर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स ऑफ 3 minus 1 1 minus 15 6 minus 5 5 minus 2 2. ओके, 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. ओके, क्रॉस चेक करतोय पहा. 3 minus 1 1 minus 15 6 minus 5 5 minus 2 2. ओके, हे 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. सोडून ग्रुपवर तुमचं नाव लिहून ग्रुपवर शेअर करायला विसरायचं नाही आहे. पहा, ओके, फेअर नोटबुकमध्येच राईटअप टाका. लेक्चर व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करून सुटसुटीत कॅल्क्युलेशन्स करून मग ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद.